एवढी घाई झाली ना, गडबड सगळी. मैथिली नाश्ता. अगं थँक्यू. हो वहिनी, ते गुरुजी बोलवत आहेत. आले आले हा भाऊजी. जरा बघा. हो हो. आई घ्या. हो आई आई ऐक ना थांब ना, 2च मिनिटं थांब 2च मिनिटं ऐक ना. स्वीटू, काय झालं ग? तू अशी लॉस्ट का दिसतेस? एकच मिनिट, मला आईशी खूप महत्वाचं बोलायचं, मी आले. काय झालं? आई 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 मला तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज ऐक ना. ऐक ना 2च मिनिटं. ते गुरुजींना ना नारळ आणि सुपारी मिळत नव्हते तर ते मी देऊन देते ना. तू इकडे का उभी आहेस? तू खोलीत जाऊन बस, मी आले. हा लगेच. आई माझा ऐकणं इतकाही वेळ नाहीये का तुझ्याकडे? मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे, मी तुला सांग. सोन्या, त्यालाच तर लगीन घाई म्हणतात. तू बघ ना, काका दादा चिन्या सगळ्यांची किती घाई सुरू आहे आणि आम्हाला त्यातच आनंद आहे. हा बाळा, आले मी 2च मिनिटं. हा आले आले. आई माझं तुझ्याशी बोलणं खूप गरजेचं आहे. कसं सांगू तुला, माझ्या आणि ओम मध्ये जे अंतर आहे ते मी नाही नाकारू शकत आहे. माझा भूतकाळ हेच माझं सत्य आणि ते असं सोयीस्कररित्या विसरून कशी पुढे जाऊ? मी अशी लग्नाला नाही उभं राहू शकत. तेच तयार नाही का झालीस अजून? नाही मला आईशी नाही थोडंसं नाही, आई आई धावपळीत आहे. आम्हाला सगळ्यांनाच खूप काम आहेत आणि हे बघ, आज तुझा दिवस आहे. आज तू एन्जॉय करायचं, कसलाही विचार करायचा नाही. तू नाही, चल, पण मावशी, तू चल आई, आधी, तू मला- चल, तू माझ्या बरोबर चल. Please, बघू. please, मला नाही एकदा नाही, आईशी आधी- अजिबात नाही. तू इथे का आलीस? का आलीस म्हणजे? आज माझ्या भावाचं ओमचं लग्न आहे असं मला डॅडनी सांगितलं म्हणून आले. त्याच्या लग्नात त्याची बहीण नाही येणार तर कोण येणार हे मला माहितीये. मला बघून तुम्हाला कोणालाही आनंद झाला नाही, कारण चुकलंच आहे माझं. पण केवळ आणि केवळ डॅडनी मला सांगितलं. डॅड मला घ्यायला आले होते. मी जेलमधून बाहेर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी जेलमधून एवढ्या लवकर कशी सुटले? कारण माझ्या चांगल्या वागणुकीमुळे जेलर साहेबांनी मला सूट दिली, माझी शिक्षा कमी झाली. त्यामुळे तिथे राहू देण्यात आणि इथे लग्न कळल्यावर माझं मन मला तिथे राहू दे. फक्त माझी एकच इच्छा आहे, इतके दिवस ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली त्या दिवशी ओमच्या डोक्यावर अक्षता पडताना मला बघू देत. ओम आणि स्वीटूला हातात हात घालून घरी जाताना बघू दे. त्यांच्या प्रेमात इतक्या अडचणी रादर मीच निर्माण केल्या. माझ्यामुळे खूप त्रास झाला. त्यामुळे आता मला ते बघून माझ्या सगळ्या चुकांचं प्रायश्चित्त घेऊ दे आणि इथून निघून जाऊ दे प्लीज. तू, मी खरंच जाईन. तू ओम ऐक ना, आय एम रिअली आई, पण काय ठरवलं होतं? या लग्नामध्ये फक्त घरातली लोक असतील, बाहेरचं कोणी नसेल. बाहेरची का मी? अरे बहीण आहे तुझी, तुझ्या लग्नात आली, आनंद झाला म्हणून आलीये. एकदा बघ ना माझ्या. मी जाणार आहे, खरंच जाणार आहे, पण मला खरंच माफ करा. मी तुमच्या पायावर डोकं ठेवते. मोशी दादा ऐक, खरंच मनापासून माफी मागते मी. आणि रक्ताचं नसलं तरी नातं आहे ना आपलं. आता कोणतं नातं मालविका? आणि तू कधीपासून नात्याला महत्व द्यायला लागलीस? 6 महिने जेलमध्ये एकटीने राहिले ना. तू कशी आहेस? जेवलीस का? कितीही चिडलेले असले तरी अंगावर पांघरून घालण्याला कोणीच नव्हतं माझ्या जवळ ना. तेव्हा मला नात्याची किंमत कळली, आपल्या माणसांची किंमत कळली. मी बोलते ना, एकदा बोलू दे, माझी बाजू मांडू दे मला. काय आहे तुझी बाजू? कोणाचा विश्वास बसणार आहे? तुला तरी या गोष्टीचं खरं वाटतंय का? मग काय बोलतेस तू? मी
तू इथे का आलीयस? इथे येण्यामागचा तुझा स्वार्थ काय आहे याच्याशी मला कर्तव्य नाही आणि मला घेणं देणं नाही. पण माझ्या ओमचं आणि स्वीटूचं लग्न आहे आज, आणि त्यांच्या लग्नावर मला तुझी सावली सुद्धा नको आहे. निघ. स्वीटू, स्वीटू, अगं तू इथे काय करतेस? तिकडे सगळे तुला शोधतायत आणि सगळे पॅनिक झालेत. मी सुद्धा पॅनिक झालो. थँक गॉड. स्वीटू, तू छान दिसतेस. चल. काय झालं? अपसेट आहेस? तसं म्हणावं. अपसेट आहे किंवा तुला जे दिसतंय ते मला दिसत नाहीये म्हणून मी गोंधळली, कन्फ्युज्ड आहे. कारण मला जे दिसतंय आणि मला जे कळतं ना ते खूप वेगळं आहे. म्हणजे म्हणजे मी लग्न करायला निघालीये तुझ्याशी, पण माझा एक डिवोर्स झालाय आणि माझं आधीचं नातं तुटलं आणि माझ्या आयुष्यात जे कोणी आलं त्यांना कधीच आनंद नाही मिळाला. कायम माझ्या प्रेमामुळे सगळ्यांना दुःखच झालंय. आणि माझा आधी ज्याच्याशी नातं होतं ना तो जेलमध्ये. हाऊ डज दिस मॅटर? इट डज मॅटर. मी एक साधी चाळीत राहणारी मुलगी आहे, सामान्य, जी दिसायला अशी, आणि त्यात तिचा डिवोर्स झालाय. आणि मी कसली स्वप्न बघते ह्या राजकुमाराची, महालाची, जी स्वप्न कधी पूर्णच होऊ शकत नाही. ती स्वप्न बघण्याची चूक मी केली आणि तू मला साथ देतोयस त्यात. किटू, कारण आपली स्वप्न एक आहेत. तू हे आज अचानक हे सगळं काय बोलतेस? कुठलं लग्न, कुठलं नातं? ते मोहितशी लग्न केलं होतंस तू, ते लग्न होतं? ज्या नात्यामध्ये येऊन सुद्धा तू मला विसरू शकली नाहीस, आपली मैत्री विसरू शकली नाहीस, ते नक्कीच नातं असू शकत नाही ना स्वीटू. असा डिवोर्स तो झाल्यानंतरही आपली मैत्री कायम राहिली. मग स्वीटू, तू त्या नात्याला का मध्ये आणतेस? तुझ्या मनात नेहमी मीच होतो बघ, कारण काही का असे ना, नेहमी मीच होतो ना. आता का आम्ही या सगळ्याचा विचार करावा? विश यू व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू. मला तुमच्या आनंदात सहभागी होऊ दिलं. थँक्यू सो मच. खरंच खूप आनंद झाला. आता तू खानविलकरांच्या घरात सून म्हणून आली. आता तू आहेस आणि मी. अगं म्हणजे मी आहे तुझी काळजी घ्यायला. डोळ्यात पाणी आलं ना तर ते पुसून तुला हसवायला. मावशी, मी तुमच्या घरात राहायला येणार आहे हक्कानी, सून म्हणून. तर माझी एक इच्छा आहे, जसं माझं आणि ओमचं लग्न झालं तसंच मालविकाताई आणि रॉकी दादांचे लवकर लग्न करून टाकू. शेवटी मालविकाताईंनाही सासरी जायचं असेलच ना. काळजी घे स्वतःची आणि सासरच्यांची.
ओंकार, मला माहितीये की नवरा म्हणून तुमच्यावर दडपण आलं असणार, मी समजू शकतो. पण तुम्ही काळजी करू नका. माझ्या लेकीच्या डोळ्यात कधी पाणी येणार नाही असं मी म्हणणार नाही. स्वीटूच्या डोळ्यात पाणी येणारच, कारण तो एक जीवनाचा भाग आहे. पण माझ्या स्वीटूच्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतील ना, तेव्हा तिला हसवण्याचं काम तुम्ही करायचं, तिचे अश्रू पुसून. माझ्या स्वीटूला पुन्हा आनंदी करण्याची जबाबदारी ओंकार तुमची आहे. दादा तुम्ही काळजी नका करू, मी ही जबाबदारी पार पडेल. ओम भाई, ये ऐसे क्यों होता है? मतलब प्यार दोनों करते हैं, शादी भी दोनों में होती है, पर लड़की को घर क्यों छोड़ना पड़ता है? और लड़की क्यों रोती है? मेरी जब शादी होगी ना, मुझे इससे भी ज्यादा रोना आएगा. रॉकी, एक काम कर, गाडी परत फिरव. क्यों? अरे काय आहे ना, मला ही अशी रडणारी बायको नकोय. अजिबात नको. बाई अशी हसरी बायको हवी मला. अशी हसली किती किती गोड दिसते बघ. अरे अरे अरे, अभी अभी शादी हुई है, मारा मारी तो पूरे जिंदगी भर चलने वाली है. मी काय केलं रॉकी? ही मारतीये मला. आयुष्यभर मला पुढे कसं काय सहन करावं लागणार आहे बघ आता. अरे अरे ओम भाई, शादी के लड्डू खाए है ना, अभी एंजॉय करो ना. अरे रॉकी ऐक ना, आपण खानविलकरांच्या सुनेला घेऊन चाललोय. खानविलकर स्टाईलनी सेलिब्रेशन झालं पाहिजे ना. अरे हाँ हाँ बिल्कुल, क्यों नहीं. अबे मग विषयच नाही. ओके स्वीटू थोडं तिकडे सर. All right, Rocky. Let the celebrations begin. Hey. Cheers. वाह, तोरण लावून झालं ना. बरं, आता पटापट हात चालव हा. मंडळी कधी पण येतच असतील. माम, माझी काही मदत हवी आहे का? नको नको, होतंय मॅनेज बाळा. हं? अगं बाई, ताटात बर्फी ठेवायची राहिली. आलीच की. लेके पहला पहला प्यार मेरे के आंखों में खुमार जादू नगरी से आया है कोई जादूगर हो लेके पहला पहला प्यार. रुक बहनों, मालकिन बाई, ओ बड़ी मालकिन बाई, नमस्कार. नमस्ते नमस्ते. कैसी हैं आप? हाँ, ठीक हूँ. मुझे ये बताइए, आप तो हमें भूल गई, बेटे की शादी की और हमें बुलाया तक नहीं. डर गई लगता है. मिठाई देनी पड़ेगी, बख्शीश देनी पड़ेगी,
और साड़िया भी नाही नाही देणार, सगळं देणार. काय झालं, घाईघाईत सगळं झालं, अचानक ठरलं ना, आणि गावातच लग्न केलं त्यांचं आम्ही. ते येतच असतील, त्यांचीच वाट बघत होते. तुम्ही आत या ना, मी मिठाई वगैरे सगळं आतच देते तुम्हाला. ए बहिणी आओ. अरे बसा. सुरेश, ते मिठाईचे बॉक्स ठेवलेत ना, आणि पाकिट ती घेऊन ये जा. मॉम तू बस. नाही नाही, असू दे असू दे. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? नाही मॅडम, आम्ही आशीर्वाद द्यायला आलोय फक्त. माझ्या होणाऱ्या सुनेला आणि मुलाला आशीर्वाद द्या. हो हो नक्कीच. हे सगळ्या आनंदात राहून दे तुमचं घर असंच भरभराटीत. खुश रहो बेटा. थांबा, मी तुमच्यासाठी साड्या पण आणल्यात, त्या घेऊन येते. बसा. सुरेश कितनी अच्छी है ना मालकिन भाई. इसीलिए तो सब उनकी तारीफ करते हैं. खुश रहो बेटा, और तुम्हारी मन की कामनाएं सब पूरी हो, यही हम दुआ करते हैं. खुश रहो खुश रहो. जियो बेटा जियो. बसा. सुरेश दादा, आणताय ना सरबत? अरे डॅडी बसा. कोण आहेत ही लोक आणि इथे काय करतात? उठा उठा, बाहेर वा आधी. सिक्युरिटी, अहो थांबा जरा. तू यांना आत घेतलंस? अहो ते आशीर्वाद द्यायला आलेत. अगं खानविलकरांचं घर आहे, धर्मशाळा नाही. हे बघा, आज आपल्याकडे आनंदाचा दिवस आहे. तू कोणालाही डोक्यावर बसवलेलं मला बिलकुल चालणार नाही. अगं तू यांना घरात कसं घेतेस? हे शो पीस आहेत ना, 1-1 लाख रुपयाचा पीस आहे. उचलून नेला तर? ए, कुणाला बोलतोस? वाटोळ होईल तुझं. कधी नाही चांगलं होणार. या घराचं तर कधीच चांगलं नाही होणार. आणि नवीन नवरा बायको. प्लीज 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 हात जोडते, असं काही बोलू नका प्लीज. हे घ्या तुमचे पैसे, हे घ्या तुमची मिठाई. आम्हाला काही नकोय तुमचं. जियो 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 बेटा, कभी खुश नहीं रहोगे. चल बहना चलो. काही नको. प्लीज ऐका ना माझं. प्लीज 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 ऐका ना. हो डॅड काय केलं ते? अहो का बोलत नाही इतकं? शिवाय शब्द देऊन गेले ना ते लोक. अगं कोणी काही बोललं तर लगेच होतं का? बिनडोक सारखा विचार करू नकोस तू. आणि असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस तू? अहो पण मॉम डॅड डॅड मी बोलते. तुम्ही मॉमला काय बोलताय? आणि तुम्हाला माहिती नाही का डॅड, या लोकांनी दिलेले आशीर्वाद आणि शाप दोन्ही खरे ठरतात, होऊ शकतात आपल्याला. सांगतेस काय? ही घरात यायच्या आधीच घराला शाप मिळालाय. अहो काय बोलताय? काय आता हे भलतं सलतं? तुझं दारात उभे आहेत. माझ्या जीवापेक्षा यांचं स्वागत जास्त महत्वाचं आहे. हे काय आता मध्येच? काही नाही काही नाही डॅड, मला वाटतं थोडेसे घाबरले. डॅडींच्या मनातून ते जे काही बोलले, शाप वगैरे, ते डोक्यातून जात नाहीये. म्हणजे आज स्वीटू सोन्याच्या पावलांनी घरी आली आणि उद्या त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर भीती वाटते अगं त्यांना, असं मला वाटतंय. बघा प्लीज नका करू असा विचार. घरची लक्ष्मी आपल्या दारात उभी आहे, तिला आपण मानाने हात घेऊया. पण मी नाही म्हटलंय ना. आई असू दे, डॅडींची इच्छा नसेल तर आम्हाला गृहप्रवेश नाही करायचा. आम्हाला फक्त आशीर्वाद द्या आणि मग आम्ही आमचं करू मॅनेज. म्हणजे आता या मुलीसाठी तू सुद्धा घरात येणार नाहीस? बायको आहे ती माझी. आणि मी आता तिला प्रॉमिस केलं की मी तिचा हात परत कधीच सोडणार नाही. तुम्ही माझी काळजी करू नका. जिथेही जाईन तिथे स्वीटू बरोबर सुखात असेल. थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 9 पॉइंट पर, वो भी फ्री.